नमस्ते, मी कोमल. मैत्रिणींनो, आतापर्यंत तुम्ही काकडीची तवसाळी, काकडीचे संदन अशा प्रकारे बरेच पदार्थ काकडीपासून तयार केलेले पाहिलेले आहेत. काकडीचा केक. त्याचप्रमाणे आज मी एक तुमच्यासाठी रेसिपी आणलेली आहे, काकडीचे वडे. काकडीचे वडे म्हणजे काय, तर ही रेसिपी गौरी गणपतीच्या सणामध्ये जेव्हा गौरीपूजनाचा दिवस असतो, त्या गौरीपूजनाच्या दिवशी सुपाची पूजा केली जाते आणि त्या सुपामध्ये गौरीला काकडीचे वडे याचा नैवेद्य दाखवला जातो. ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी काकडी आणि तवसाळी, आता काकडी आणि तवसाळी म्हणजे काय हे मी तुम्हाला दाखवते. काकडी ही अशी असते, सेम तशीच तवसाळी सुद्धा असते काकडीप्रमाणेच, फक्त तवसाळीचा कलर वेगळा असतो. ही येलो कलरमध्ये असते आणि काकडी ग्रीन कलरमध्ये असते. तवसाळी आणि काकडी हे दोन्ही पदार्थ आपले रेसिपीमध्ये वापरले जातात. जसे तवसाळी, संदन, काकडीचे संदन, तवसाळीचे केक वगैरे अशी सगळ्या रेसिपी बनवल्या जातात. त्याचप्रमाणे मी आज तुम्हाला एक रेसिपी बनवून दाखवते, काकडीचे वडे. आता काकडी आणि तवसाळी ह्याच्यामध्ये काय फरक आहे ते मी आता हे दोन्ही वस्तू कापून दाखवते तुम्हाला. मी अगोदर काकडी कट करते. ही कापून घेतलेली काकडी आहे, ही आपण आता वड्यांमध्ये वापरणार आहोत. तसंच मी तवसाळी सुद्धा दाखवते. तशीच असते, सेम काकडीसारखी. ह्याला तवसाळी म्हणतात. ही काकडीसारखीच असते म्हणून तवसाळी काकडी. आणि ह्या तवसाळी काकडीचा वापर गोड पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात केला जातो आणि ह्या काकडीचा उपयोग पूजनासाठी केला जातो आणि प्रसादीसाठी केला जातो, गौरी गणपतीच्या प्रसादासाठी आणि नैवेद्य बनवण्यासाठी. आता इथे वडे बनवण्यासाठी म्हणजेच तांदळाचे वडे, काकडी वापरून बनवणारे तांदळाचे वडे मी बनवते. त्याच्यासाठी मी 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. या वाटीच्या मापाने घेतलेलं आहे. एकच माप ठेवायचं प्रत्येक वेळेस. आणि ह्याच वाटीच्या मापाने मी अर्धी वाटी गूळ घेतलेलं आहे. इथे 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पण गव्हाचं पीठ जेवढं लागेल तेवढं वापरावं लागणार आहे आपल्याला, कारण की काकडीला पाणी सुटतो आणि ते पीठ थोडं घट्ट होण्यासाठी आपल्याला कदाचित गव्हाचं पीठ अजूनही वापरावं लागेल. इथे अर्धी वाटी मी रवा घेतलेला आहे बारीक, आणि चवीप्रमाणे मीठ. 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. इथे मी 1.5 वाटी पाणी घेते. मी 1 वाटी पाणी टोपामध्ये घातलेलं आहे. हे अर्धी वाटी पाणी घालते आणि त्याच्यामध्ये गूळ टाकते. हे गूळ पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळलं पाहिजे. आपल्याला वडे गोड बनवायचे आहेत, त्याच्यामुळे गूळ हे जरा जास्त घेतलेलं आहे. जास्त म्हणजे मापाप्रमाणे अर्धी वाटी घेतलेली आहे. त्यात तुम्हाला आणखी गोड हवा असेल तर आणखी गूळ वापरू शकता. आता हे गूळ त्याच्यामध्ये विरघळलं पाहिजे पाण्यामध्ये व्यवस्थित. आपल्या इथे गूळ आहे ते विरघळतोय तोपर्यंत आपण काकडी खिसून घेऊया, कारण आपण काकडीचे वडे बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी ही एक काकडी खिसून घेते. 1 वाटी होईल एवढं खिसून घेते. पुन्हा एकदा बघून ठेवा, काकडी आणि तवसाळी ही दोन्ही पण सेम असतात, फक्त यांचे कलर वेगळे असतात. मी पुढच्या रेसिपी सुद्धा काकडी तवसाळीच्या दाखवणार आहे, पण त्यावेळेस तुम्हाला हे पाहायला मिळणार नाहीत. इथे मी काकडीची साल काढून घेतलेली आहे आणि त्याच्या आतल्या बिया सुद्धा अशा पद्धतीने काढून घेते. त्याच्या बिया पण काढून घेतल्या. काकडी एकदा कट केली की त्याचा लगेच पाणी निघतो आणि हे आता आपण खिसून घेणार आहोत खिसणीने अशा पद्धतीने. अशा प्रकारे
आपण हे 1 वाटीभर खिसून घेतलं गूळ विरघळलेलं आहे चांगलं. आता त्याच्यामध्ये पीठ घालणार आहोत. चांगलं वितळलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण मीठ टाकतो, थोडं चवीप्रमाणे मीठ, आणि याचं पीठ घालणार आहोत. रवा सुद्धा टाकणार आहोत. चांगलं मिक्स करून घेऊया. आता थोडंसं झाकण ठेवते मी वाफ मारण्यासाठी. मी गॅस बंद करते. आपण 2 मिनिटासाठी वाफायला ठेवलेलं असं पाणी सुटलेलं आहे डिशला. आता आपण हे पीठ एका थालीमध्ये काढून घेणार आहोत. परातीमध्ये मी इथे परात घेतलेली आहे. आणि ह्या परातीमध्ये मी पीठ काढून घेते. हे पीठ शक्य होईल तेवढं गरम मळून ठेवायचं. फारच गरम आहे. अजून 2 मिनिटं मी असेच ठेवते. आपलं पीठ गार झालंय का आहे, साधारण गरम आहे. आणि गरम असतानाच आपण ते मळून घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये आपण आता काकडी मिक्स करणार आहोत. आणि हे पीठ आपण असा मळून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये लागलं तरच आपण गव्हाचं पीठ वापरणार आहोत, नाहीतर नाही, कारण काकडीचं पाणी सुटणार आहे. आणि पीठ मळताना सुद्धा आपण हाताला थोडंसं पाणी लावणार आहोत. आता हे पीठ मी छान असं मळून घेते. इथे आपण पीठ मळताना काकडीचं पाणी होतोय आणि पीठ थोडा मऊ झालेलं आहे, कारण की आपण पुन्हा हा पीठ अर्धा तास झाकून ठेवणार आहोत. मग त्या काकडीचं आणखी पाणी होईल. त्याच्यामध्ये काकडी आहे, तुम्हाला दाखवलेली आहे. मग आता आपण याच्यामध्ये गव्हाचं पीठ थोडंसं घेऊन मळून घेऊया. पीठ जरा जास्तच मऊ झालं अर्ध्या तासानंतर, तर मग आपण आहे ठेवलेलं गव्हाचं पीठ ते त्याच्यामध्ये वापरणार आहोत. आता मी हे पीठ छान मळून घेते. आता हे पीठ आपलं मळून झालेलं आहे व्यवस्थित. आणि हे पीठ मी आता असंच झाकून ठेवते. जर मऊ पडलं तर पुन्हा आपण त्याला थोडंसं गव्हाचं पीठ लावून मळून घेऊया. आता मी असंच झाकून ठेवते अर्ध्या तासासाठी. बघूया आपला पीठ किती तयार झालेला आहे. तो अर्धा तास होऊन गेलेला आहे. आपला पीठ छान झालेलं आहे, अगदीच नरम नाही झालेलं आहे, मस्त झालेलं आहे. आता आपण याचे वडे बनवायला घेऊया. वडे बनवण्यासाठी मी एक असं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यावरती कापड टाकते. हे कापड मी ओलं करून घेतलेलं आहे, कारण की त्याच्यावरून आपल्याला वडे लगेच मोकळे व्हायला पाहिजे म्हणून. आणि इथे मी तेल घेतलेलं आहे एका कढईमध्ये, त्यातच मी वडे तळणार आहे.
अशा प्रकारे एक छोटीशी गोळी तयार करून घ्यायची हातावर आणि इथे पाणी लावून थापून घ्यायचं, जसं आपण भाकरी थापतो त्या पद्धतीने. त्याच्यासाठी आपण इथे रुमालाला सुद्धा किंवा एखाद्या कापड ठेवायचं तिथे आणि कपड्याला सुद्धा पाणी लावायचं आणि अशा प्रकारे वडे थापून घ्यायचे. गौरीच्या नैवेद्यासाठी जेव्हा आम्ही वडे बनवतो तेव्हा त्या वड्यांना मध्ये असे होल केले जातात. अशा प्रकारचे होल करून 5 वडे सुपामध्ये पुजले जातात. आता मी ते वडे एक एक करून तळून घेते. तेल आधी चांगलं गरम करून घ्यायला हवं, साधारण गरम आहे तेल. तोपर्यंत आपण दुसरा वडा बनवून घेऊया. कोणी कोणी गौरीच्या पूजनामध्ये काकडी वापरत नाही, पण वडे सेम अशाच पद्धतीने बनवतात. काही व्यक्तींना वड्यांमध्ये काकडीचे वडे असे आवडत नाही खायला, त्या लोक वापरत नाहीत. काकडी अख्खी पूजनामध्ये ठेवतात सुपामध्ये. तर काही असतात ते वडे बनवतात आणि हे वडे नुसते खायला सुद्धा अतिशय चांगले लागतात. आपण ते वडे आता तळून घेऊया. अशा प्रकारे वडा थापून असा तेलामध्ये सोडायचा आणि मग तो वडा एका बाजूने शिजला की आपोआप वरती येतो. आणि मग दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण शिजवून घ्यायचं. हे आपले पारंपरिक वडे, तवसाली काकडीचे वडे. अशा प्रकारे आपले पारंपरिक पद्धतीचे तवसाळी काकडीचे वडे आपले तयार आहेत. दोन्ही बाजूने चांगले ब्राऊन झाले की काढून घ्यायचे. आपले पारंपरिक पद्धतीचे काकडीची तवसाळी वडे आपले तयार आहेत. हे वडे आपण नुसते पण खाऊ शकतो, कारण की ते अतिशय गोड असतात. शिवाय चिकन मटनच्या रश्श्याबरोबर अतिशय छान लागतात. तर मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा बनवून बघा काकडीची तवसाळी वडे. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओज खाली नक्की लाईक करा. धन्यवाद.